सरवणकरांच्या सगळ्या पद्धती मला माहिती आहेत निवडणुकीच्या, कारण लहानपणापासून त्यांच्याबरोबर राहिलेलो आहे मी. ते निवडणुकीत काय करणार, कशा पद्धतीने करणार हे त्यांना माहिती आहे आणि मी काय करणार ते सुद्धा त्यांना माहिती आहे. सरवणकर व्यक्तिमत्व असं आहे की ते स्वतःच्या फायद्यासाठी काही करू शकतात. थोडक्यात उत्तर द्यायचं तर मागे सुद्धा पक्षश्रेष्ठीने त्यांना सांगितलेलं की फॉर्म भरू नका, तुम्ही मदत करा आदेश बांधायला, परंतु त्याने मानलं नाही. स्वतःचा महत्त्वाकांक्षी. परंतु आता मला बघायचं आहे की सरवणकर ते पूर्वीचे सरवणकर आहेत की दबावाखाली नमतात, हे आता 4 तारखेला सिद्ध होईल. माझा असा मानस आहे की मोठा मेडिकल फंड इथे उभारायचा, जेणेकरून असा काय इमर्जन्सी जर कोणाला मदत लागली तर लगेच त्यातून ते मदत करायचा माझा मोठा मानस आहे. हा मला आत्मविश्वास आहे, 100% आत्मविश्वास आहे. आणि जो काही वोटिंग होईल 23 तारखेला मी तुम्हाला रिझल्ट दाखवेन. बिल्डिंग चाळीमध्ये किती पैशाचा पाऊस पडू दे, पण मतांचा पाऊस आहे महेश सावंतलाच पडणार. हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर 1 कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस. नमस्कार, साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका तापलेल्या आहेत. मुंबईतील वातावरण देखील किंबहुना दक्षिण मुंबईतील वातावरण देखील गरम झालेलं आहे. आपण माध्यमांच्या माध्यमातून उमेदवारांची चढाओढ, अर्ज भरतानाची रॅली, शक्तीप्रदर्शन अशा अनेक बातम्या पाहतोय, ऐकतोय. दादर माहीम विधानसभा ही देखील याबाबत काही कमी पडत नाही. याचं एकमेव कारण म्हणजे स्वतः राज ठाकरे यांचे सुपुत्र या निवडणुकीच्या रिंगणात पहिल्यांदा उतरलेले आहेत. सदा सरवणकर हे गेले 30 वर्ष ह्या विभागावरती आपलं प्रतिनिधित्व करत आहेत, ते देखील रिंगणात आहेत. आणि तसंच एक व्यक्तिमत्व अजून एक महेश सावंत म्हणजे अतिशय साधी विचारसरणी, उच्च विचारसरणी किंवा अशा पद्धतीने एक सर्वसामान्य डाऊन टू अर्थ असलेलं एक कॅरेक्टर असं ह्या विभागात मानलं जातं. स्वभाव साधा पण आक्रमकता देखील तेवढीच. आणि सदा सरवणकरांना एकमेव आव्हान देणारी ही व्यक्ती म्हणून ह्या मुंबईत ती प्रसिद्ध आहे. महेशजी, मुद्द्यावरती येतो. ही निवडणूक आहे, ह्या निवडणुकीमध्ये आपल्यासमोर आता 2 प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत. काय वाटतं आता ही कसं पाहताय तुम्ही, ह्या आमदारकीला तुम्ही कसं बघताय? बघा, लहानपणापासून स्पोर्ट्स खेळत होतो, त्यामुळे तुम्हाला माहिती आहे काय, खेळामध्ये तुम्हाला माहिती आहे की समोर प्रतिस्पर्धी किती असला तरी आपल्याला खेळावंच लागते. त्यामुळे समोर आव्हान किती मोठं असलं, आणि कबड्डीसारखा मी खेळत होतो, त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे युक्ती आणि ताकद दोघांचाही तिथे वापर केला जातो. त्यामुळे मला भले प्रतिस्पर्धी मोठे आहेत, सगळ्या बाबतीत मोठे आहेत, परंतु मला आव्हान वाटत नाही. आव्हान आम्ही नेहमी स्वीकारले, लहानपणापासून आव्हान स्वीकारत इथपर्यंत आलो. मला काय बॅकग्राऊंड कुठलं नाही आहे, एक लढाऊपणा अंगात आहे, लढाई करत करत इथपर्यंत पोचलो आहे. हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर 1 कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस. सावंतसाहेब, आज सरवणकरांचा फॉर्म भरणं, त्याच्यामुळे असं मीडियाने त्याला रंग दिला की एक हाय वोल्ट ड्रामा, राजकीय ड्रामा या विभागात रंगला गेला. दादर माहीममध्ये उमेदवारी मागे घेण्यासाठी त्यांच्या पक्षश्रेष्ठींकडून त्यांच्यावरती दबाव होता, अशा देखील बातम्या चालत होत्या. या विभागात अनेक वर्ष आपण काढलेत, तळागाळात आपल्या ग्रासरूटला आपले संपर्क आहेत, हे देखील आम्हाला माहिती आहे. सरवणकरांबरोबर काही वर्षांपूर्वी आपणही काम केलेलं आहे, त्याच्यानंतर आपण वेगळे झालात, काही कारणं असतील त्याला. काय वाटतं तुम्हाला, सरवणकरांची स्ट्रॅटेजी काय, किंवा ह्या राजकारणाची काय स्ट्रॅटेजी आहे ह्या माहीम विधानसभेची? सरवणकरांची स्ट्रॅटेजी तुम्ही बोलात तर सरवणकरांच्या सगळ्या पद्धती मला माहिती आहेत निवडणुकीच्या, कारण लहानपणापासून त्यांच्याबरोबर राहिलेलो आहे मी. ते निवडणुकीत काय करणार, कशा पद्धतीने करणार हे त्यांना माहिती आहे आणि मी काय करणार ते सुद्धा त्यांना माहिती आहे. त्यामुळे मला सरवणकरांबद्दल काय बोलायचं नाही. जो काही तुम्ही ड्रामा विचारलात ते ड्रामा एक आहे. बघा, सरवणकर व्यक्तिमत्व असं आहे की ते स्वतःच्या फायद्यासाठी काही करू शकतात. थोडक्यात उत्तर द्यायचं तर मागे सुद्धा पक्षश्रेष्ठीने त्यांना सांगितलेलं की फॉर्म भरू नका, तुम्ही मदत करा आदेश बांधायला, परंतु त्याने मानलं नाही. स्वतःचा महत्त्वाकांक्षी. मग ती समोरच्याची सीट पडू दे का नाही, पण ते आपली महत्त्वाकांक्षा पूर्ण करतात आणि ते एक कारण ते स्थिर बसू शकत नाही राजकारणाशिवाय, हे मी तुम्हाला सांगतो. म्हणजे विषय असा आहे की राज ठाकरेंनी लोकसभेला बिनशर्त पाठिंबा दिलेला युतीला, आणि
आता त्याची कुठेतरी परतफेड करायची वेळ मुख्यमंत्र्यांवरती आलेली आहे किंवा भाजपवरती आलेली आहे. असं असताना राज ठाकरेंनी त्या आत्मविश्वासाने अमित ठाकरे यांना या निवडणुकीत उतरवलं, परंतु राज ठाकरे स्वतःचा घरचा हा पहिला उमेदवार या ठिकाणी उतरवतात. त्याच्यामुळे निवडून आणण्याची त्यांची जिद्द ही फार मोठी असणार. त्या अनुषंगाने सरवणकरांना ही उमेदवारी मागे घेण्यासाठी सांगण्यात येत होतं, पण सरवणकर काही ऐकत नव्हते, अशा बातम्या चाललेल्या. काय सत्यता वाटते याच्यामध्ये? असं तर होत नाही आहे ना, मुख्यमंत्री महोदय किंवा शिंदे हे त्यांना मारल्यासारखं करतात आणि हे इथून रडल्यासारखं करतात, असं तर नाटक नाही आहे ना? गेली 2.5 वर्ष हेच नाटक चाललं आहे. मुख्यमंत्री असू किंवा त्यांचे सवंगडी असू दे, नाटक हेच चाललं आहे, त्यांचं नाटकच चालू आहे सगळं. परंतु मला वाटते अर्ज आज त्यांनी भरलं, तुम्ही मीडियासमोर आम्हाला दाखवलं, तर आम्ही बघितलं मीडियामध्ये अर्ज भरला, परंतु अर्ज मागे घेण्याची तारीखसुद्धा 4 तारीख आहे. मध्ये नाही म्हटलं तरी 4-5 दिवस आहे. या 4-5 दिवसात भलेच आता सरवणकर, मला माहिती आहे एकदा सरवणकरांनी एखादा पाऊल पुढे टाकल्यानंतर ते मागे कधीच घेत नाही, मग किती दबाव आला त्यांच्यावर तरी चालेल. परंतु आता मला बघायचं आहे की सरवणकर ते पूर्वीचे सरवणकर आहेत की दबावाखाली नमतात, हे आता 4 तारखेला सिद्ध होईल. कारण असं आहे की शिंदेंना किंवा पक्षश्रेष्ठींना अजिबात न जुमानता त्यांनी अशा पद्धतीने अर्ज भरला, तर हे काही पटत नाही आहे की हे कसं शक्य होऊ शकतं. सरवणकर स्वतःच्या म्हणू शकतो ना आपण, स्वतःच्या जिद्दीपुढे पक्षश्रेष्ठींना जुमानत नाही आहेत की काय, अशा देखील वावड्या उठलेल्या आहेत आणि ह्या तुमच्या विभागात त्याची मोठी चर्चा चालू आहे. साहेब, मी काल ऐकलं, मी फॉर्म घेताना काल ऐकलं, तिथे समाधान सरवणकरने अपक्ष फॉर्मसुद्धा काल घेऊन ठेवलेला आहे. तो भरला की नाही भरला ते मला आज माहिती नाही. परंतु आज उद्धव साहेबांनी त्यांना काय कमी केलं होतं? त्यांच्या विरोधात सुद्धा जाऊन त्यांनी कारवाई केली आहे. बघा, आज मी सामान्य कुटुंबातला मुलगा आहे. आज मला जे काय दिलं आहे 4 अक्षरांनी दिला, शिवसेना. आज मला माझ्याकडे काय नसताना शिवसेनेने दिलं आहे. त्यामुळे माझ्याकडे आल्यानंतर शिवसेनेने एखादा त्याग करायला सांगितलं तर मी स्वखुशीने त्याग करेन. आजसुद्धा साहेबांनी मला आदेश दिला, तू घरी बस आणि काम कर दुसऱ्याचं, तरी माझी तयारी आहे दुसऱ्याचं काम कर. परंतु मी सांगतो, माझ्यामध्ये गद्दारी नाही आहे. मी मागच्या वेळी पण तुम्हाला माहिती आहे, मला खूप ऑफर होत्या BJP आणि इतर पक्षाकडनं, परंतु मी बोललो नाही, मी अपक्ष लढेन. जिंकून आल्यावरती बाळासाहेबांच्या पायाखाली माझा विजयाचे संपूर्ण का असेल ते पूर्ण विजयाला सुपूर्द करणार बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरती, हे मी सांगितलं. आणि त्यानंतर मी डायरेक्ट बंगल्यावरतीच जाणार होतो. मला कुठे आजूबाजूला जायचं नव्हतं, म्हणून मी अपक्ष फॉर्म भरला. मी स्वतः पैसे खर्च करून मी तो फॉर्म इलेक्शन लढवली होती. सावंतसाहेब, इथे येण्यापूर्वी धनमिल नाक्याला आम्ही चहा पिण्यासाठी उभे होतो. तिकडे काही मंडळी उभी होती, कुजबूज चालू होती. ह्या वेळेला पण मागच्या वेळेसारखी फायरिंग होऊ शकते. हे फायरिंग प्रकरण काय आहे? फायरिंग बघा, मी लहानपणापासून फायरिंग बघतो आहे. आमचा विभाग म्हणजे गँगवॉर विभाग होता. ह्या बिल्डिंगची त्या बिल्डिंगमध्ये मारामारी, त्या बिल्डिंगची त्या बिल्डिंगमध्ये मारामारी. तेव्हा तर, आता फायरिंग कोणतरी येतो आणि करून जातो, तेव्हा तर सुऱ्या कोयत्या म्हणजे बॉटल अशा मारामारी असायचं, मसाल्याचं पाणी. म्हणजे ही दादागिरी किंवा भाईगिरी हे मी वयाच्या 5-7 वर्षापासून बघतो आहे. त्यामुळे मला त्यात जरासुद्धा मला दडपणच येत नाही. कोण भाईगिरी केली तर मी सांगतो, बाबा ये समोर, काय तुझ्यात ताकद असेल ते तू समोरासमोर दाखव, गपलतमध्ये येऊ नको. काय असेल ते समोर मी भिडणारा माणूस आहे. मी कधी घाबरत नाही कोणाला. तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा. त्या फायरिंगच्या वेळेला, ज्या वेळेला ती सगळं वॉर झाली, त्यावेळेला हे प्रचंड मीडियामध्ये गाजलेलं प्रकरण आहे. सरवणकरांची फायरिंग हा एक प्रकरण त्यावेळेला खूप जोरात चाललं. त्यावेळेला जर कुठेतरी आपल्याला काय गोळी लागली असती किंवा तुमच्या इतर कार्यकर्त्यांना जर कुठे त्याची इजा झाली असती, तर त्याचा विचार तुम्ही करत नाही आहे का? हे बघा, युद्धाला आल्यानंतर समोर काय होईल याची पर्वा कधीच करायची नसते. महाराजांनी अशी पर्वा केली असती महाराजांच्या त्यावेळेच्या मावळ्याने, तर महाराजांचा मराठी राज्य किंवा हिंदुत्वाचं राज्य, महाराजांचं राज्य अटकेपार गेलाच नसता. कितीतरी असे मावळे होते, त्यांनी वरती महाराजांसाठी जीव ओतलं होतं. आम्हीसुद्धा बाळासाहेबांचे सैनिक आहोत. इतिहासात तुम्ही नोंद केलं तर पूर्वीचा महाराजांचा इतिहास आणि बाळासाहेबांचा इतिहास सारखाच आहे. त्यामुळे बाळासाहेबांचे जे सैनिक आहेत ना, ते कधीच घाबरत नाही. कुठला माझ्या जीवनात मला समजा जेल होईल किंवा कोण मारेल तर बिनधास्त आम्हाला आम्ही आदेशाची वाट बघतो. जसं महाराजांच्या काळात मावळ्यांना महाराजांनी आदेश दिल्यानंतर कसली पर्वा करत नव्हते. चला भिडायचं म्हटलं तर भिडायचं, तसं साहेबांनी फक्त आदेश दिला तर आम्ही कुठली पर्वा करत नाही. अमित ठाकरेंबद्दल कसं बघताय आपण? ते पण आता तुमच्या रेसमध्ये आहेत समोर. अमित ठाकरेबद्दल मी काय बोलू शकत नाही. अमित ठाकरे यांना फक्त एवढीच ओळख आहे की
राजसाहेबांचे ते चिरंजीव आहेत. बाकी मला वाटत नाही त्यांना ह्या राजकारणात रस असला असता तर ते याच्या अगोदरसुद्धा राजकारणात किंवा समाजकारणात आले असते. परंतु त्यांनी डायरेक्ट मोठी एवढी उडी मारली आहे, तर राजसाहेबांचं काय कॅल्क्युलेशन त्याच्यामध्ये मला माहिती नाही. शेवटी हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्याच्यामध्ये मी काय बोलू शकत नाही. महेशजी, असं देखील म्हटलं जातं आहे की आता ही तिरंगी लढत होणार आहे, परंतु या तिन्ही गटांमध्ये प्रचंड हाणामाऱ्या देखील होऊ शकतात. एवढं हे राजकीय वातावरण निवडणुकीपर्यंत तापू शकतं. तर कसं हँडल करणार ह्या विषयाला? इथे हाणामाऱ्या होण्याची शक्यता जास्त आहे असं जास्त म्हटलं जातं आहे. बघा, हाणामारी हा प्रकार शिवसेनेला काही नवीन नाही आहे. परंतु मी त्या दिवशीसुद्धा मीडियासमोर मला सिद्धिविनायकच्या दर्शनाला गेलेलो. त्यानंतर मी दर्शन घेऊन येताना राजसाहेबांचे परिवार होते आणि अमित ठाकरे हे सुद्धा सिद्धिविनायकचं दर्शन घ्यायला आलेले, आशीर्वाद घेण्यासाठी आलेले. जसं मी गेलो तसं ते सुद्धा गेले. त्यावेळी मला हाच प्रश्न मीडियाने विचारला. मी तेव्हा मीडियासमोर हेच सांगितलं, निवडणूक आहे, निवडणूक पद्धतीने करू दे. किती हाणामाऱ्या आपण हाणामाऱ्या केलं हो, मग निवडून कोण देणार आहे आपल्याला? सामान्य जनता. त्यांना काय पडलेली आहे मारामारीची? आपण समजा मारामारी केली तर माझे 20 मुलं त्यांचे 20 मुलं अशी हाणामारी होणार, थोडी आम जनता येणार आहे. ह्यामुळे मी तर माझ्या डोक्यावरती बर्फ ठेवला आहे, तोंडात साखर ठेवली आहे की बाबा निवडणुकीच्या ह्या मधल्या काळामध्ये जरासुद्धा कसला लोकांना त्रास झाला नाही पाहिजे, ह्याची खबरदारी मी स्वतः घेणार आहे. मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगणार आहे की आपल्याला मारामारी नको, लोकांचा विश्वास संपादन करायचा. मारामारी करून लोकांचा विश्वास संपादन होत नाही आणि ते माझ्या हातून असा घाणेरडा कृत्य होणार नाही. कारण मी एवढ्या वर्ष राजकारणात समाजकारण, माझी एक सरवणकरांची माझ्यावर फायरिंग केलेली केस सोडून माझ्यावरती आजपर्यंत कोणी प्रतिहल्ला केला नाही किंवा मी कोणावरती प्रतिहल्ला केला नाही. सामान्य जनतेचा विषय काढलात सावंतसाहेब, यावरून सांगतो, या सामान्य जनतेसाठी तुम्ही काय करणार आहात? जर समजा तुम्ही निवडून आलात तर तुमच्याकडे काय योजना आहेत या विभागाला धरून डेव्हलप करण्याच्या? मी तर म्हणतो, सामान्य माणूस, मी स्वतः आहे सामान्य, मी आजही चाळीत राहतो. सामान्य कुटुंबांच्या समस्या हे मला ज्ञात, माझ्यावर का सध्या दोन्ही उमेदवारांना ज्ञात नाही की सामान्य माणसांच्या सामान्य दैनंदिन त्यांच्या समस्या खूप आहेत. आज तुम्ही ह्या विभागात उभे राहिलात ना तर तुम्ही चाळीमध्ये जावा, ते पाणी येत ना अजून. लोकप्रतिनिधी हे 3-3 वर्ष 4-4 वर्ष टाईम, मनसेलासुद्धा 5 वर्ष दिलेला. लोकांसाठी काय केलं सविस्तर त्यांनी सांगावं. नुसत्या संडासाला लाद्या लावल्या किंवा खाली लाद्या लावल्या, टाईल्स लावल्या म्हणजे काम झाले नाही हो. आज त्यांच्या जटिल प्रश्न आहे त्यांचा की पाण्याचा प्रश्न आहे, मूळ पाण्याचा प्रश्न आहे. त्याकडे कधी कोणी लक्षच दिलं नाही. मी पहिला निवडून आल्यानंतर पहिल्या 2-6 महिन्यामध्ये प्रत्येक बिल्डिंगमध्ये जाऊन विचारणार तुम्हाला दाब कसा येतो, आणि त्या ऑफिस पर्टिक्युलर ऑफिसला नुसता BMCच्या या जीनवरच्या अधिकाऱ्यांना घेऊन नाही येणार. वरती AC आहेत, त्यांना सगळ्यांना ग्राउंड लेवलला बोलवणार. जे AC मध्ये हवा खातात आहे ना, त्यांना सांगणार की तुम्ही AC मध्ये हवा काढून काम करू नका, रस्त्यावरती या, लोकांचं काम बघा. जे काही SRAचे ऑफिसर सध्या तिथे बसले आहेत बँड्राला, त्यांना घेऊन येणार बिल्डिंगमध्ये. तुम्ही SRAची परमिशन दिला त्यांना, बघा आडवी झोपडपट्टी होती ती उभी झोपडपट्टी झाली. अजूनही काय SRAच्या स्कीममध्ये त्यांना कॉर्पस फंड नाही, त्यांच्या नावावरती हे नाही, इमारतीमध्ये आतमध्ये जायला पार्किंगची व्यवस्था नाही. एखाद्या गोष्टीला आग लागली तर गाड्या जाणार कशा? अशा विविध प्रश्न या विभागामध्ये. त्यानंतर आज तुम्हाला थोडक्यात सांगतो, म्हाड्याच्या कितीतरी इमारती अशा आहेत की 15-15, 16-16 वर्ष लोक घराच्या बाहेर आहेत. कोण अंबरनाथ, कोण विरार, कोण नालासोपारा, अशा ठिकाणी लोक राहतात आहे. का? त्या पहिले 2 वर्ष राहिले बिचारे इथे, नंतर त्यांना भाडं परवडत नाही. आज काही बिल्डर तर अजून भाडं देत नाही. तुम्ही स्वतः सरवणकरांना प्रश्न विचारा की त्यांच्या बिल्डिंगची माणसं कुठे कुठे राहायला गेल्या. नाही तर मी त्यांना ॲड्रेस देतो, माझ्याकडे सगळ्या माणसांचे डाटा आहे. कोण अंबरनाथपासून माणसं गेले, जाणार नाही तर काय सांगा ना. तिथे भाडं 7-8 हजार आहे, इथे 2.25 घेतला तरी 22,000 भाडं आहे. ते परवडणार कसं? त्यामुळे मला एवढंच मतदारांना विनंती, आणि माझा एक विजन असं आहे की मला जे लोक बाहेर गेलेले आहेत त्यांना प्रथम विभागात कसा घेऊन येणार, हे आस्थापना असतील, SRA असतील, म्हाडा असेल किंवा जे काही आस्थापनाच्या अंडर डेव्हलपमेंट आहे त्या आस्थापनाकडे बसून त्यांना कसं काय लवकरात लवकर घेऊन येणार, त्याच्या पाठी मी लागणार. सावंतसाहेब, एक महत्त्वाचा प्रश्न, या पूर्ण निवडणुकीसाठी, या माहीम, या दादर ह्या विभागासाठी तुम्हीच योग्य उमेदवार आहे,
हे तुम्ही कसं काय सिद्ध करू शकता? कसं काय सांगाल की तुम्ही योग्य आहात? तुम्हाला असं वाटतं की तुम्ही योग्य आहात? बघा, आजपर्यंत मी सर्वसामान्य लोकांमध्येच राहिलेलो आहे. आज मला माहिती आहे ना विभागात काय काय अडचणी आहेत. मी असं घरात बसून, आज मी 2.5 वर्ष विभाग प्रमुख आहे. तुम्ही वडाळामध्ये पण जाऊन विचारा, धारावीमध्ये पण जा. मला पद मिळालं म्हणून मी घरात बसून नाही, मी प्रॅक्टिकल ग्राउंड लेवलला काम करतो. आज तुम्ही प्रत्येक बिल्डिंगमध्ये गेलात ना, तुम्हाला खरोखर कळेल की अनएम्प्लॉयमेंट किती मुलं आहेत. आज तुम्ही मला सांगा, आपल्या विभागामध्ये IT सेक्शन कमी आहेत का? इंडिया बुलसारखं आपल्या इथे आहे, ICICI लॉम्बार्ड आहेत, कितीतरी हजारो कंपन्या आहेत. जर हजारो कंपन्या ह्या विभागामध्ये आहेत तर विभागाची मुलं बाहेर जाऊन नोकरी करतात आहे ना, तर ती नोकरी आम्ही तिथे त्या आस्थापनामध्ये जाणार, स्वतः जाणार मी, आणि त्यांना सांगणार तुमच्याकडे जशा पद्धतीचे एम्प्लॉयमेंट आहे, मग कोणा 10वी 12वीचे पास असतील तर तिथे तुम्हाला देणार आम्ही करून. MBA पाहिजे तर MBA स्टुडंट देणार, तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन पाहिजे तर पोस्ट ग्रॅज्युएशन. जसा आम्ही तुम्हाला जबरदस्ती करणार किंवा डोक्यावरती तलवार ठेवणार ना, आम्ही तुम्हाला फक्त विनंती करणार आहे की जसा तुम्हाला पाहिजे त्या तुम्ही बाहेरून जे काय एम्प्लॉयमेंट घेणार आहे ते विभागातले एम्प्लॉयमेंट घ्या ना. शेवटी आमचीसुद्धा मुलं बाहेर जातात आहे कामाला, ते विभागात राहतील, तुमचं कामसुद्धा चांगलं होईल. कारण तुम्हाला प्रवासाला कुठला मुलगा जाणार नाही, कधी आणि वेळ लागत असेल तर थांबू पण शकतात. अशा पद्धतीने आम्ही एम्प्लॉयमेंट करणार आहे. आज तुम्ही छोटासा, मी तुम्हाला उदाहरण देतो, छोटा त्या दिवशी एक मुलगा पडला, डोक्यावरती मेंदूला तडा गेली, ॲक्सिडेंट झाला. रात्री 12-12:30ला मला फोन आला, हिंदुजाला ॲडमिट केलं. हिंदुजाला तुम्हाला माहिती आहे की एक पैसे भरल्याशिवाय ट्रीटमेंट होत नाही. तिथे आम्ही जॉय सर CEO आहे, त्यांना फोन केला. त्यांना म्हटलं, ते होते लंडनला, नशीब माझं लंडनला होते म्हणून त्यांनी फोन उचलला 12:30 वाजता, कारण ते दिवस रात्राचा सेम. तर मी त्यांना फोन केला, त्यांनी सांगितलं की 0 मेंटेनन्समध्ये साहेब ॲडमिट करा आणि ट्रीटमेंट चालू करा. त्यांनी लगेच विनंतीचा मान करून त्यांनी केलं. पण दुसऱ्या दिवशीपासून त्यांच्या पाठीत तकाता लावला. एकदम गरीब आहे, 14, 15, 20 हजार कमवणारी माणसं. त्याची आई माझ्या पाया पडे. आम्ही दुसऱ्या दिवशी लगेच आमचे हितचिंतक आहेत, 2 हितचिंतकांना सांगितलं साहेब पैसे भरायचे असे. त्यांनी लगेच 25-25 हजार देऊन 50,000चा डिपॉझिट. भविष्यात माझा असा मानस आहे की मोठा मेडिकल फंड इथे उभारायचा, जेणेकरून असा काय इमर्जन्सी जर कोणाला मदत लागली तर लगेच त्यातून ते मदत करायचा माझा मोठा मानस आहे. हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर 1 कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस. सावंतसाहेब, अजून एक महत्त्वाचा विषय, ह्या निवडणुका सर्वसामान्य माणसांना झेपत नाहीत. बरेचसे इच्छुक समाजकार्य करणारी लोक असतात, त्यांना हे परवडत नाही, कारण की निवडणुकीला प्रचंड खर्च येतो. तुमच्यासमोर 2 बलाढ्य उमेदवार आहेत जे फायनान्शियली खूप स्ट्रॉंग आहेत. स्वतः अमित ठाकरे असतील किंवा सरवणकर तर 30 वर्ष राजकारणात आहेत, व्यावसायिक आहेत असं देखील म्हटलं जातं. काय सांगताय, तुम्हाला हे कसं काय झेपेल? बघा, निवडणुकीमध्ये भले आज मला ते माझ्या डोळ्यासमोर तो प्रश्नचिन्ह आहेच की आज ते बलाढ्य आहेत, पैशाने खूप मोठे आहेत, परंतु अजूनही माणुसकीचा धर्म कुठे संपलेला नाही आहे. आज तुम्ही कुठेही जाऊन इंटरव्ह्यू घ्या, माहीमच्या त्या टोकापासून प्रभादेवीच्या त्या टोकापर्यंत घ्या, तुम्ही सर्वे करा, लोक पैशाच्या पाठी जरासुद्धा भुलणार नाही. हा मला आत्मविश्वास आहे, 100% आत्मविश्वास आहे. आणि जो काही वोटिंग होईल 23 तारखेला मी तुम्हाला रिझल्ट दाखवेन. बिल्डिंग चाळीमध्ये किती पैशाचा पाऊस पडू दे, पण मतांचा पाऊस आहे महेश सावंतलाच पडणार. महेशजी, एक स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न असा आहे की आम्ही बऱ्याच राजकीय लोकांना, मंडळींना भेटतो, त्यांच्या इंटरव्ह्यूज करतो. बरीचशी मंडळी राजकीय क्षेत्रात असलेली जराशी घमेंडखोर आढळतात, पण तुमच्या स्वभावामध्ये एक साधेपणा वाटतो. काय कारण आहे? नाही, पण मी काय सांगतो, मी लहानपणापासूनच माझा हाच स्वभाव, त्यात काही चेंज झालेला नाही. बघा, मी एक तुम्हाला खोटं सांगतो तर माझे वडील कामगार चळवळीतले एक हे होते, म्हणजे बॉम्बे डँग मिल तुम्हाला माहिती असेल, तिथे माझे वडील संपामध्ये लीडर होते, कामगारांचे नेते होते. तेव्हा मला वाटतं 4थी-3रीत असेल काहीतरी त्या दरम्यान, आता एवढं आठवत नाही, 5वीपर्यंत असेल. परंतु त्यावेळी माझ्या घरी आहे ना दत्ता सामान असे धान्य पाठवायचे, कारण सगळे बेकार, तुम्हाला मिलवाले अर्धे मेले त्या संपामध्ये. त्यावेळी माझ्या घरी असेच ट्रकच्या ट्रक धान्य यायचे, पण माझे वडील कधीच घरी नाही न्यायचे, तिथे दारात आमच्या बिल्डिंगच्या खाली उभे करायचे आणि सगळ्यांना बोलवायचे. आणि त्यावेळी आम्ही असे गोणी भरायचो, 1 किलो 2 किलो प्रत्येकाला. म्हणजे ही घमेंड आमच्या वडिलांपासून, वडील बघा, वडिलांचे थोडे गुण असतातच मुलामध्ये. वडील आमचे राजकारणी नव्हते,
पण समाजकारणी होते. स्वामी समर्थ क्रीडा मंडळासारख्या संस्थेमध्ये खूप काम केलं, नावारूपाला आणलं, त्यामध्ये त्यांचासुद्धा महत्त्वाचा वाटा आहे. असे काम करता करता त्यांच्या हाताखाली तयार झालेलो आम्ही माणसं आहोत, जुन्या माणसांच्या. त्यामुळे घमेंड घेऊन काय कुठे मोठा होत नाही. सर्वसामान्यांबरोबर जसा माणूस असेल त्याप्रमाणे मिसळायचं आणि त्यांच्याबरोबर बोलत राहायचं आणि पुढे पुढे जायचं. हा आम्ही आमचं ब्रीदवाक्य ठेवलेलं आहे. नक्कीच हा इंटरव्ह्यू किंवा ही मुलाखत महेश सावंत यांना प्रमोट करण्यासाठी तर जरूर नव्हती, परंतु महेश सावंत हे डाऊन टू अर्थ आहेत हे असं आम्ही बऱ्याचदा पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे. महेशजी, शुभेच्छा तुम्हाला या निवडणुकीसाठी. कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे, साऊथ मुंबई न्यूज, चेहरा मुंबईचा. साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका.